गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही सगळेजण? तर हे बघा सकाळचे 8 वाजलेत आणि बिल्लू आणि मी बघा इथे थांबलो आहे आणि बिल्लूला लागलेली आहे भूक. बिल्लू भूक लागली आहे तुला? शना भूक लागली आहे. सकाळपासून माझ्या पाठीपुढे फिरतो आहे. मी इथे पाणी भरत होते. पाणी भरूचपर्यंत त्याला दम नाही, जरासुद्धा दम नाही आहे. बिल्लू चल ये खाऊ देते. ये ये भूक लागली तुला? हां भूक लागली? बिल्लूचा मी खाऊ बनवून ठेवते याच्यामध्ये, या डब्यामध्ये है ना बिल्लू. आता बिल्लूचा खाऊ देते. चला बिल्लूचा खाऊ तयार झाला आहे आणि बिल्लू बघा चल चल ये ये. थांब 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 गरम आहे. थांब थांब बिल्लू जरा 5 मिनटं थांब. पोटात आग पडली की जरा ऐकत नाही. तर आज संडे आहे म्हणून आरूचा चालला आराम, मयुरेशचा पण आराम चालला आहे. तो तसा तर रोज सकाळी लवकर उठतो, पण आज संडे असल्यामुळे तो पण आता आज आरामात उठणार आहे. हे बघा आरू इथे झोपली आहे आणि आज संडे आहे तरी पण आरूची आज शाळा आहे आणि तिला जायचं आहे. आज डान्स आहे ना तिच्या शाळेमध्ये, म्हणजे प्रॅक्टिस चालू आहे म्हणून त्याच्यासाठी आज बोलवलं आहे. आणि ते पण 3 वाजता जायचं आहे, 3 ते 5:30. म्हणजे त्यांचं टायमिंग पण सगळा चेंजच झाला आहे शाळेचा, कधी पण बोलवतात. कारण आता 10वीवाल्यांची 12वीवाल्यांची आता एक्झाम शाळा असते, तर त्याच्यामुळं यांचं सगळं टायमिंग चेंज केलं आहे. आणि आता मला बघा एवढा पसारा आहे. हा सगळा आता पसारा मला साफ करायचा आहे. तर मी हे सगळं साफ केल्यानंतर आपण भेटू, म्हणजे काम झाल्यानंतर. हे बघा किचनमध्ये आमच्या गोम. आज सकाळीच गोम कुठून आली काय माहिती, कधी येत नाही अशी. बापरे, गोम मारायची नसते ना. सोडून द्यायला चालेल. किचनमध्ये एवढं साफ असतं तरी पण कुठून येते काय माहिती. अशी गोम वगैरे काय निघाल्यावर खूप भीती वाटते. असं कधी काही निघत नाही, पण असं काय बघितलं की खूप भीती वाटते. बापरे. आणि इथे म्हणजे तसं तर पाईप पण नाही आमच्या बेसिंगला, कारण पाणीच येत नाही त्याच्यामुळे आम्ही पाईप लावलेलाच नाही आहे. आणि इथे एवढं सगळं सुक्कं असतं तरी पण कुठून आली काय माहिती. इथे आम्ही खाली एक तर झोपतो आणि बरं झालं इथं अंतरणामध्ये वगैरे नाही आली. एका दिवशी असंच झालं होतं, एवढी मोठी आली होती काय माहिती कुठून आली होती, पण त्याच्यापेक्षा पण खूप मोठी होती. आणि आम्ही इथे झोपलेलो, बरं झालं बघितलं त्याच टायमाला. आणि हे बघा बिल्लू कसा राऊंड राऊंड जेवतोय. बिल्लूचं कामच ते आहे ना. बिल्लू रात्रभर जागी राहतो, नाईट ड्युटी करतो. बिल्लू आल्यापासून आम्हाला खूप फायदा झाला आहे. पण आमच्या इकडे ना खूप उंदीर येतात, घोस येतात. बिल्लू इथे ना वॉचमॅनगिरी करतो इथे. आहे ना. तर चला माझं काम सगळं आवरलं आहे आणि आमचा नाश्ता पण तयार आहे. आणि हे बघा आरूची आंघोळ पण झाली आहे. आता सगळेजण तयार होऊन बसले आहेत. आज संडे आहे पण आज मी सगळ्यांना लवकर उठवले मुद्दाम, आणि व्हिडिओ मुद्दामच काढते. कारण संडे असला ना की हे लोक कोणच उठत नाही, सगळं आरामशीर उठतात. 11 वाजल्याशिवाय तर कोणच उठायला मागत नाही. म्हणून मी आज मुद्दाम व्हिडिओ काढायला घेतलेला आहे. त्यानिमित्ताने का होईना सगळेजण आज लवकर उठलेले आहेत. आणि हे बघा नाश्ता पण आता तयार आहे. पोहे बनवलं आहे, चहा वगैरे तयार आहे. तर चला आता आम्ही नाश्ता वगैरे करून घेतो. आणि आज मला मार्केटला पण जायचं आहे, भाजीपाला आणायचं आहे. संडे असला की आम्ही मार्केटला जातो. दर संडेला आमचं फिक्सच असतं, थोडाफार भाजीपाला आणून ठेवतो. ते बरं पडतं एकदम आणलं म्हणजे. आणि त्यातमध्ये आरूला 3 वाजता जायचं आहे शाळेमध्ये, तर तिला शाळेमध्ये पण सोडणार आहे आणि थोडा वेळ टाईमपास करणार आहे. आज संडे आमचा असाच जाणार आहे. तर चला सगळ्यांना खूप भूक लागली आहे, सगळ्यांच्या पोटामध्ये कावळे ओरडत आहेत. नाश्ता दे चाललं आहे सकाळपासून. तर आता मी पहिला नाश्ता देते सगळ्यांना. तर या नाश्ता करायला. तर चला आमचा नाश्ता वगैरे झाला आहे आणि आता मार्केटला जायचं आहे भाजीपाला आणायला. तर चला बाय बिल्लू. आरू बिल्लू बघ बाय कर. बाय. बस मस्ती करू नको अजिबात. झोपा काढ. असं चढायला शिकवल्यावर मग काय गेट वरतून उडी खाऊन तर खाली येईलच तो लगे.
चला आमची रिक्षा तयार आहे फिरायला आता. साधं बनवायचं आहे. ठीक आहे ठीक आहे. आज साधं जेवण बनवायचं आहे. मला वाटलं आज काय बिर्याणी वगैरे बनवायला सांगतात की काय नको बोलतायत. साधंच बनव जेवण. काय अरू काय बनवायचं आणि भाजी? भाजी पालक पनीर. मला वाटलंच होतं आरूची फेवरेट भाजी पालक पनीर. चला आम्ही मार्केटमध्ये आलोय भाजीपाला घ्यायला. उस दिन का तीखा था वो मिर्ची. इतना ही डाले तो कितना तीखा हो रहा था. चला अर्धा झालाय आमचं सामान. पेंगा घेऊन येते मी लगेच. बस थोडा वेळ आले. तर चला लिंबू राहिला घ्यायचा आणि शेवग्याचे शेंग वगैरे. फ्राय मिरची घ्यायची का? दरारू झालंय आता. चल तर चला आमचा भाजी बाजार झालाय घेऊन. आता कुठं जायचं? तर आता घरी. आरू कंटाळली. काय ग आरू कंटाळली? भरपूर काय घेतलेलं आहे. फक्त कांदे नाही घेतले कारण कांदे आहेत घरी. संडेचं माझा घाम निघला ग माझ्या शोण्याचा बसून बसून. गरमच तसं होतंय. झाली थंडी गेली आता. ऊन असं पडलंय रखरख की खूपच गरम व्हायला लागलंय. बघा बाहेर आले ना तर आता स्टेशनरी पाहिजे बोलते मला स्टेशनरी काहीतरी घे ना आता बाहेर आल्यासारखं. काय झालं? शाळा आली. आरूच्या शाळेकडे आलो आम्ही. आरू जायचं का शाळेत? सोडू तुला शाळेत? थैली आणली आहे. आता हे सगळं भाजी ह्याच्यात ठेवून घेते म्हणजे बरं पडेल न्यायला. आरू चालली आहे स्टेशनरी घ्यायला. काय माहिती काय पाहिजे आता तिला. चला आले चल. मी रिक्षातच थांबले आणि दोघं जण गेलेत स्टेशनरी आणायला. आता काय माहिती काय काय आणते ती कारण गाडीला चावी तशीच आहे म्हणून मी रिक्षातच बसले. ह्या दोघांना दिलंय पाठवून आणि भाजीपाला पण आहे ना म्हणून मला नाही जायला जमलं. आधी काय आणलं? पेन्सिल. फक्त पेन्सिल. हे पाहिजे होतं तुला. आणि काय ती डायरी बोलून? डायरी नाही भेटली. डायरी नाही भेटली. फक्त पेन्सिल पाहिजे होती. मला वाटलं दुसरं काय आणा गेली की काय. पेन्सिल. अच्छा डार्क पेन्सिल. बघू काय. असं दाबायचं बाहेर काढायची. तरी का येतं तरी का तुला? आता हे बघ हे शॉपनर आहे ना काढायचं हा आणि आहे ना हे यात टाकायचं. शॉपनर करायचं. अच्छा अशी आहे का? कायच ठेवत नाहीस पण तुला किती पेन्सिल झाल्या असते ना आरू. आ ज्यूस प्यायचा आहे आता. आरूला प्यायचा ज्यूस. तर चला आमचा ज्यूस पिऊन झालंय. आरूची मजा असते बाहेर आलं म्हणजे. काय आरू चला. आता आमची झाली आहे शॉपिंग. आता आम्ही थंड मस्त एकदम उसाचा रस बी घेतला आहे. आता मस्त एकदम कना आता घरी जायचंय. घरी मयूर संडे असलं की आमची ही मजा असते. संडेचा दिवस बोलला की घरातलं भाजीपाला छोट्या मोठ्या लागतं ठरलेले की रविवारी करायचे आणि ते झालेच पाहिजे. तर चला मंडळी आता आम्ही घरी जायला निघालो. आमची शॉपिंग पण झाली आहे. शॉपिंग म्हणजे भाजीपाला. ते काय पाहिजेच. भाजीपाला नसेल तर नाही जमत. रोजचा पाहिजेच आपल्याला. रोज काय बनवायचं असं घेऊन ठेवलं म्हणजे टेन्शन नसते. काय बोलते? बोल ना काय बोलते. हां पेन्सिल दाखवते. आरूला असं काय दिलं म्हणजे आरू खुश. तर कसं आहे मंडळी माहिती आहे का आम्हाला व्हिडिओ काढायला जमत नाहीत. खूप कमेंट येतात तुमचे रोज व्हिडिओ येत नाहीत म्हणून. पण कसं आहे टाईमच मिळत नाही. टाईम म्हणजे कसं मिळत नाही. मुलांचा अभ्यास असतो. दोघांचा पण खूप अभ्यास पडतो आहे. आता आरूच्या आता मध्ये मंथन परीक्षेसाठी खूप बिझी होती आरू. ती बाहेरची परीक्षा स्कॉलरशिपची तर त्यासाठी खूप बिझी होती.
तर आता ती एक्झाम झालं आहे, आता दुसरा एक्झाम आहे आणि त्यातमध्ये आता डान्स पण घेतला आहे तिने. तर डान्ससाठी पण तिला एवढी म्हणजे सारखंच टायमिंगमध्ये तिचा फिक्स नाहीच, कधी पण बोलवतात शाळेमध्ये प्रॅक्टिस करण्यासाठी. तर त्याच्यासाठी आम्हाला व्हिडिओ काढायला जमत नाही आहे. आणि तसं पण आमचे येतात मधी व्हिडिओ चालूच असतात. तर तुमचा सपोर्ट आहे, खूप आम्हाला सपोर्ट करता तुम्ही लोक, त्याच्यासाठी धन्यवाद. असा तुमचा सपोर्ट आमच्या पाठीमागं असू द्या. आणि आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. हां, बाय. तर चला जास्त काय बोलत नाही, व्हिडिओ इथंच संपते. आणि कसा वाटला आमचा ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा. आणि आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. आराध्यानी बोलल्यासारखं. काय आराध्या? बाय. बाय.